चला मंडळी, राम राम. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या बेधडक चॅनलमध्ये. तुम्ही सर्व तयारी बघून विचारत आहात की नेमकं हे चाललंय तरी काय मंदिरात. तर या ठिकाणी चालू आहे बघा महाप्रसाद. महाप्रसाद ही काय करत आहेत तर शिंदे साहेब करत आहेत बघा आज कढी. सुंदर अशी कढी, एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावं वाटायसारखी अशी कढी या ठिकाणी आमचे शिंदे साहेब करत असतात. त्यानंतर सकल या ठिकाणी आम्ही कमिटीचे सर्व काही पदाधिकारी आमचा मित्रपरिवार असेल ते करत असतात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अतिशय छोटे मुलापासून सर्वजण. तसंच या दर शनिवारी फक्त राईस असतो, परंतु ह्या शनिवारीचे अन्नदाते जे आहेत आजची आरती असल्यामुळं जास्तीची इच्छेने त्या ठिकाणी उमा शिंदे यांची आरती आहे. त्याने म्हणले की चला आज खीर त्यांच्यातर्फे आहे. तर सुंदर असं काही खीर आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मोहनभया खोबरकीस टाकून आता खाल्ल्यात बघा. सुंदर असं ते मिक्स करत आहेत तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी लईच भारी खीरची चव आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने हो काही 2 वाजता चालू केलेला भट्टा आहे खिरीचा, कारण खिरीला लई आटवावं लागते म्हणतात. तसंच लई सकाळी आता 2 वाजल्यापासून चालू आहे मित्रांनो. खूप असा वेळ होणार आहे खिरीला. रात्री 8 वाजता आरती आहे तुम्ही पाहू शकता. रात्री 8 वाजल्यापर्यंत खीर आपल्याला असं हलवायची आहे. तर चला मित्रांनो, का इकडं बघा, इकडं बापूचं या फोडणीचं नियोजन चालू आहे. मसाला तीन आता झालं की एकदम मस्तपैकी कढीचं नियोजन या ठिकाणी सर्वजण लावणार आहेत. तर हो बघा मसाला तीन टाकलेल्यात सर्वजण तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर अशी आमची परंपरा असते. दर शनिवारी महाप्रसाद आणि महाआरती सर्व देवी देवतांची या ठिकाणी होते. लांबजण नगरीमध्ये अतिशय सुंदर असा हा उपक्रम गेली बरेच वर्ष झाला आता चालत आहे. तर तुम्ही पाहू शकता आमचे सुंदर असे काही मंदिर आहेत. 5 मंदिरं सुंदर अशी, गणपती बाप्पाचं, पांडुरंगाचं, रुक्मिणी माताचं, हनुमंतरायाचं, खंडोबा देवाचं आणि महादेवांचं, आणि साईडला आहेत शनिदेव. सर्वांचं आहे बघा. चला आता जाऊ मध्ये गेलो तर काय होगा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी, रात्रीची तयारी या ठिकाणी आपली माता बहिणी त्यांच्यातर्फे चालू आहे तुम्ही पाहू शकता. हनुमंतरायाच्या समोर या ठिकाणी सुंदर अशी रांगोळ काढणं चालू आहे मित्रांनो. त्या ठिकाणी मध्ये पाहू शकता हनुमंतराय आपले मस्त असे बसून कारण रात्रीचा माहोल बघण्यासाठी तयार आहे. हां, नंबर 1 खीर महाप्रसाद आपला. हो हो वीर बजरंगबली हनुमान की जय. हो हो, सेवाही म्हणजे अखंड सेवाही. तू म्हणल्यासारखं खीर म्हणजे काय छान झालं का? छान. नंबर 1 वह्या. हां क्वालिटी क्वांटिटी 1 नंबर केलीची. हां, हनुमानचा प्रसाद नंबर 1. हो हो बघा बघा. हो हो, एक खा सांगा. महाप्रसाद असा आहे, खीर, कढी आणि भात अतिशय सुंदर. हां, खूप छान. हो सेवा पण. तर अशा मित्रांनो, अशा पद्धतीने दादाची सेवा चालू आहे या ठिकाणी. तुम्ही जे इकडे पाहत असाल तर सुंदर असं देवालयाला प्रसाद आम्ही दाखवून या ठिकाणी चव टेस्ट करत आहेत वकील साहेब. नंबर 1 असा त्यांचा प्रतिसाद आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता महाप्रसादासाठी जे भात होणार आहे आपला जिरा राईस, ते अतिशय सुंदर असं तयार झालेलं आहे. साहेबांना म्हणले की एकदा कढी पण दाखवा. तर चला मित्रांनो दाखवतो काही. नंबर 1ची अशी कढी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता. खूपच छान असं प्रसादाचं नियोजन या ठिकाणी आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो सुंदर असं आता सुंदर अशी आरती चालू होणार आहे. तर चला. आनंदनाथसी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुर रायाची. कोटि ब्रह्मा हत्या हरिता करिता दंडवत. कोटि ब्रह्मा हत्या हरिता करिता दंडवत. प्रदक्षिणा सद्गुर रायाची. तर चला मित्रांनो का बघा, सुंदर असे पंगत महाप्रसादाची या ठिकाणी बसलेली आहे. सर्व वाढीवकरी ती झाल्यानंतर सुंदर असं पहिला सुरू श्लोक होतो, श्लोक झालेला आहे. त्यानंतर सुंदर असं प्रसादाला नमस्कार करून सर्वजण या ठिकाणी प्रसाद ग्रहण करतात, म्हणजे खायला चालू करतात.
तर खूप अशी संख्या या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ सर्वजण घेतात आणि सर्वजण सहकार्य करतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकल टीम या ठिकाणी अतिशय तत्पर राहून सर्व कार्य पार पाडते तुम्ही पाहू शकता. तर सुंदर असा अन्नदानाची सेवा आपल्या हनुमान मंदिरामध्ये दर शनिवारी होत असते मित्रांनो. तरी सुंदर असं नियोजन या ठिकाणी चालू असते. चला तर मित्रांनो तुम्ही पाहिला असाल आपला असा झालेला शनिवार सुंदर असा ब्लॉग कसा झाला ब्लॉग तुम्ही पाहू शकता. सुंदर असं झालेलं नियोजन या सर्वांच्या तर्फे झालेलं सहकार्य आणि आपल्या आजची शनिवारची आरती कशी वाटली काय नाही तुम्ही नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप छान असं ब्लॉग झाला असं मला वाटते मित्रांनो. चला तर भेटू लवकरच. चला राम राम.